नाशिक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मालेगावच्या गिरणा नदीला देखील पूर आलाय। याच पुरात 15 मच्छीमार अडकून पडले होते। अखेर लष्कराच्या मदतीने त्यांची सुटका झालेली आहे। कसा या सगळा सुटकेचा थरार पाहूयात या खास रिपोर्टमधून। नदीच्या पुरात अडकले 15 तरुण। लष्करी हेलिकॉप्टरने केली सुटका। नाशिकमध्ये 15 तासांचा सुटकेचा थरार। दुथडी भरून वाहणारी नदी, नदीच्या पुरात अडकलेले 15 तरुण आणि त्यांच्या सुटकेसाठी 15 तासाहून जास्त चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन। हा सगळा थरार अनुभवला मालेगावच्या संवत गावानं। मालेगाव आणि धुळ्यातले 15 मासेमार गिरणा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी उतरले होते। मात्र काही वेळातच पाणी पातळी वाढली, त्यामुळे हे तरुण तिथेच अडकून पडले होते। काल जी 6 वाजेला जी घटना 5 वाजेला जी घटना झाली, यात 15 लोक अडकलेले होते। 15 लोक अडकल्यानंतर आम्ही बहुतेक त्यांचे वेगवेगळे प्रयत्न केले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, पण ते काही सक्सेस झालं नाही। आज सकाळी आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय आमदार महोदय, प्रशासनाचे SDM साहेब असतील, आदरणीय आयुक्त जाधव साहेब असतील, या सर्वांच्या कॉर्डिनेशनमधून सेनेचं हेलिकॉप्टर मागून इथे त्यांना रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे। माहिती मिळताच मालेगाव महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। मात्र अडकलेल्यांपैकी अनेकांना पोहता येत नव्हतं, त्यामुळे बचाव मोहिमेला यश येईना। अशातच रात्र गेली। संपूर्ण रात्र हे तरुण जीव मुठीत धरून नदी पात्रातल्या एका खडकावर बसून होते। कर रहे थे मालेगांव, नासिक और बम्बई, और हमारी कोशिश ये थी कि इनको निकाला जा सके। अपने धुलिये से जो है SDRF की टीम आई, लेकिन पानी में इतनी तुग़यानी थी, सैलाबी कैफियत थी कि वो लोग पानी में उतरने की हिम्मत नहीं कर सके। सकाळी NDRFला पाचारण करण्यात आलं, मात्र पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यानं त्यांनाही अपयश आलं। अखेर लष्कराची मदत घेण्याचं ठरलं। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला बोलवण्यात आलं। या हेलिकॉप्टरनं 3 फेऱ्यांमध्ये सर्व तरुणांना सुखरूप बाहेर काढलं। मुसळधार पावसात किंवा पूर स्थितीत नदी पात्राजवळ जाऊ नये असं वारंवार आवाहन केलं जातं, तरीही अनेक जण धाडस करतात। मात्र अनेकदा हे साहस अंगलट येतं। मालेगावच्या तरुणांना मासेमारीची हौस अडचणीत आणणारी ठरली, मात्र वेळीच मदत मिळाल्यानं त्यांची सुटका झाली। यातून सगळ्यांनीच धडा घ्यायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम TV।